आमचे दामत गावचे संपूर्ण मौलाना या ठिकाणी उपस्थित आहेत. प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून साजी नजे मुसाजी नजे यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे रिक्वेस्ट केली जाते की आपण सर्वांनी या मुख्य व्यासपीठावरती या. आपण त्या ठिकाणी उभे आहात, आम्ही या मुख्य व्यासपीठावरती आहोत आणि मात्र आता आयोजक सांगतायत की प्लीज आमच्या विनंतीला मान देऊन आपण थोडा वेळ का होईना परंतु या मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये दामत प्रीमियर लीग 2025 पर्व 11 मध्ये. बरेचसे मान्यवर, बरेचसे प्रेक्षक, बरेचसे खेळाडू. चला मॅच चालू करा सर, मॅच चालू करा. वेळ नाहीये. सेकंड इनिंग मध्ये सालिम 11ला बॅटिंग करायची आहे. सफवानजी नजे साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी या दामत प्रीमियर लीगच्या या मेगा फायनलचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. गोलंदाजी मार्कवरती सकले समोर आपण पाहताय अफजल. वो पहिला बॉल फटका फसलाय, मिस टायमिंग. ताबेश पकडली कॅच, मॅचची गोल्डन विकेट. गोल्डन विकेट मिळाली आहे अफजलला. इथून पहिल्याच बॉल वरती परतवलंय सकलेन. काय डावपेच आखलेत सालिम 11 टीमच्या कॅप्टन पाठवलंय परत अफजलला. अगदी प्रत्येक मॅच मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर वेगळ्या गोलंदाजांचा वापर आणि इथे मात्र मेगा फायनल मध्ये डायरेक्ट सकलेनच्या हातामध्ये नवीन चेंडू आणि नवीन चेंडूने अफजलचं काम केले तमाम. जे झालं विणलं होतं त्यासाठी कॅप्टनशिप साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. कमालीची कॅप्टनशिप मैदानाच्या आतमध्ये करते सालिम 11. कमालीचा खेळ झाला मेगा फायनलच्या मॅच मध्ये. अफजलला इथून लवकर परत पाठवलंय. हे टीम साठी खऱ्या अर्थानं फार चांगले संकेत आहेत कारण की ज्या फॉर्म मध्ये मुसा बॅटिंग साठी मुसा आले तिसऱ्या क्रमांकावरती. हो इथे देखील आपण पाहते चान्स बनलाय. कुरम नजे आलेत, बॉल खाली पकडली, कॅच विरुद्ध टीमच्या कॅप्टनला पाठवलं परत. कॅप्टन हाज टू द डिपार्ट. मोठी विकेट. बॅक टू बॅक हादरे, बॅक टू बॅक धक्के एका पाठोपाठ एक. आता इथून खऱ्या अर्थानं मुसा 11 टीमला सावरावं लागेल. तो कोणता फलंदाज असेल तो संघाला इथून सावरेल. 2 धक्के दिलेत पहिल्या 2 बॉल वरती. मेगा फायनलची मॅच, कमालीची मॅच पाहायला मिळते आहे. एकीकडे मुसा 11, दुसरीकडे तुम्ही पाहताय सालिम 11 जो या स्पर्धेमध्ये एकही मॅच हारला नाही. एकही. समीरजी नजे आणि शाकिबजी नजे साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला या ठिकाणी आयोजक अगदी विनंती करतायत आपण या. हो इथे फटका चांगला आहे. शादाब यांच्या बॅट मधून बबलू प्रयत्न करतायत परंतु त्यांचा आवाक्याच्या बाहेर बॉल. आउट ऑफ द पार्क. षटकार. हो 4थ्या क्रमांकावरती आले. थोडेसे मागे ठेवले त्यांना. आल्या आल्या इथून मात्र षटकारच ठोकलाय. षटकारानं जो प्रेशर झाला होता 2 विकेटचा तो कुठेतरी आता कमी होताना पाहायला मिळेल कारण की 6 धावा या धावफलकावरती लावल्यात. 6 धावा धावफलकावरती आल्यात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 इथून जर पाहायला गेलं तर फलंदाज बाद झालेत. 2 ओव्हरची मॅच आहे. 12 बॉलची मॅच. टार्गेट सेट करायचंय. मोठा टार्गेट ठेवावंच लागेल. मोठे फटके तर मारावेच लागतील. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय शादाबा यांना पाठवण्यात आलाय आणि त्यांच्या बॅटमधून हा षटकार सकलेनच्या विरोधामध्ये. हो इथून जर पाहायला गेलं तर जास्त बाहेर निघालाय. पंच इथे मात्र आमच्याकडे फिरतायत आणि इथून सांगतायत की व्हाईट बॉल. 7 धावा धावफलकावरती आल्या. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती. सकलेनवरती थोडंसं प्रेशर असेल आता कारण की अगदी पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या विरोधामध्ये षटकार आलाय शादाब यांच्या बॅटमधून. हो यावेळी चांगला बॉल. यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आता थोडंसं गती कमी केली आणि तिथून मात्र बीट केलाय. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं जो व्हाईट बॉल होता तो प्रेशरचा होता परंतु त्यानंतर हा कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला मेगा फायनलच्या मॅच मध्ये. अगदी जर पाहायला गेलं तर मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक वर्ग. हो स्लॅश करायचा होता. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय जे षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. इथून देखील आपण पाहताय सकलेननं 2 डॉट बॉलच फेकलेत. शेवटचा बॉल असेल. धावा धावफलकावरती 7 आहेत. भरपूर चांगली मॅच मेगा फायनलची.
हो वाईड यॉर्कर परफेक्ट वाईड यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंच सांगतायत वाईट बॉल. शपल नाही आपल्याकडे त्याच्यामुळे हा वाईडच असेल. चांगला बॉल टाकला होता, चांगला प्रयत्न होता सकलेनचा. या ठिकाणी आपण पाहताय भरपूर चांगली गोलंदाजी सकलेनची या स्पर्धेमध्ये दामद प्रीमियर लीग. ओ एज अँड टेकन फलंदाज बाद. एकाच षटकामध्ये 3 विकेट मिळवल्यात. एक षटकार आला असेल म्हणून काय झालं, इरादे माझे संपले नाहीत. मी अजूनही इथून चांगली गोलंदाजी करू शकतो आणि त्याचं प्रत्युत्तर त्याने दिलेत. मिळवले विकेट. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावरती. विकेट्स आल्यात त्या 3. टाइमपास करू नका. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची हे लक्षात असू द्या. त्याच्यामुळे फिल्डिंग मध्ये लगेच चेंजेस करू नका. आपापली पोझिशन लगेच घ्या. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मुसाबाय आपल्या तिथे जे ग्राउंडच्या आतमध्ये प्लेयर्स आहेत त्यांना विनंती आहे की बाहेर या. धावसंख्या 7. 8 सर प्लीज तुम्ही तिथून थोडेसे मागे व्हा. तिथे प्लेयर उभा आहे. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. 1 षटकार 2 वाईट. एकंदरीत 8 धावा. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 7. हो पहिलाच बॉल स्वीप केला. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. बरोबर वेकंड एरिया शोधली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चौकार आलाय. 6 बॉल नॉट स्ट्राइक एंड वरती होते. अगदी आपण पाहताय मुझक्कीर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा धावफलकावरती. 3 विकेट आल्यात त्याचा फरक नाहीये कारण की मुझक्कीर मौलाना स्ट्राइक वरती आहेत. हो आणखीन एक चांगला फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. प्रयत्न केले जात आहेत. सालिम आलेत वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव हो झाली आहे कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट इथे पाहायला मिळतीये. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते मात्र 14 वरती. 14 धावा धावफलकावरती इथून पाहताय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. अखिल या गोलंदाजांनी आपण पाहताय चांगली गोलंदाजी करतात. अखिल देखील आपण पाहताय. हो चांगला बॉल इथून आपण पाहताय. लेग बायची 1 धाव. समीर भाई आणि शाकिब भाई आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे आयोजक सादभाई नजे आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. आपण यायचंय. अखिल विकेटच पाहायला मिळते. अखिल यांना विकेट मिळाली आहे. आणखीन एक आपण पाहताय धावसंख्या जर पाहायला गेलं तर 15 वरती आपल्याला पाहायला मिळतीये. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बरोबर शॉट एक्झिक्यूट केला होता परंतु त्याच ठिकाणी सैफ आलेत बॅटिंगसाठी. शोएबजी डोंगरे आपण देखील या. आपल्याला अगदी सकाळपासूनच खऱ्या अर्थानं या ठिकाणी विनंती केली जाते. विकेट आली आहे. 4 विकेट आल्यात 15 वरती. 4 बॉल समाप्त झालेत. मेगा फायनलची मॅच आपण पाहताय दामद प्रीमियर लीगची. हो चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे अपील परंतु आपल्याकडे लेग बिफोर नाहीये त्याच्यामुळे विकेट तर मिळणारच नाही. लेग बायची उलटा 1 धाव इथून धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 वरती. 16 धावा धावफलकावरती. एक शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. चला स्पीड अप करा. हो इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग राहिलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात. बॉलला आतमध्ये ढकललं जाईल का. हो बॉलला फील्ड केलाय. तोपर्यंत 2 तर कंप्लीट झाल्यात. हो तिसरीसाठी निघालेत आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाजी ते बाद होतील. 2 धावा कंप्लीट झाल्या.
2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी आपण पाहताय. बॉल द्या बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18 वरती. 12 बॉल मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 12 बॉल 19 धावसंख्या. चॅम्पियन होण्यासाठी या धाबा इथून बनवाव्या लागतील सालिम 11 टीमला. शोएब खुश असेल. जरी सौदी 11 बाहेर गेली असेल तरी अजूनही सालिमची टीम मैदानाच्या आतमध्ये. सालिम आणि शोएब चांगले मित्र आहेत त्याच्यामुळं जल्लोष त्याचा इथे देखील होईल जर का सालिम चॅम्पियन ठरला. अबुजर देखील टेन्शन मध्ये आहे. कधी एकदा फायनल होते ती ट्रॉफी मी उचलतोय आणि माझं ते सेलिब्रेशन मी दाखवेल. हे बरेचसे छोटे छोटे जे प्रेक्षक आहेत जे पाठीराखे आहेत आपापल्या टीमला सपोर्ट करतायत त्यांचा चांगला जल्लोष आपल्याला आता नक्कीच पाहायला मिळेल मैदानावरती थोड्याच वेळामध्ये. ट्रॉफी कोणीही जिंको ती दामतलाच मिळणार आहे. ते दामतच नाव लागणार आहे त्याच्यामुळे जल्लोष हा तेवढ्या पुरता असेल. ते सेलिब्रेशन आहे तेवढ्या पुरतच राहणार आहे परंतु दामतच जिंकणार आहे हे मात्र नक्की आहे. चला बॅट्समन पाठवा आणि मॅच चालू करा. खेळाडू कक्षाच्या समोर जेवढे प्रेक्षक आहेत जे आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी बाहेर व्हा. आयोजक या ठिकाणी सांगतायत की आपण प्लीज बाहेर व्हा. कोणत्याही आता निर्णयामध्ये व्यत्यय नकोय. 12 बॉल 19 धावसंख्येची गरज. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. दोन्ही बबलू नजे आणि खुरम नजे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. गोलंदाज कोणता असेल मुझक्किर मौलाना की मुझेब मुझक्किर मौलाना का मुसेब. चला गोलंदाजी मार्कवरती मुझेब आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन. चला टाइमपास नका करू प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट आहे. मेगा फायनलची मॅच आहे. कालोख व्हायला सुरुवात झाली. 2 ओव्हरची मॅच. 12 बॉल मध्ये 19 धावा बनवायचे. कोणता संघ चॅम्पियन ठरेल सालिम 11 की मात्र इथून आपण पाहताय मुसा 11. कोणता संघ चॅम्पियनची ट्रॉफी उचलेल. चमचमती ट्रॉफी दामत प्रीमियर लीगची 7 नजे आणि मुसाबाई नजे ऑर्गनाइज केलेली ही स्पर्धा आपण पाहताय. त्या स्पर्धेची चमचमती ट्रॉफी कोणता संघ उचलेल. पहिला बॉल बबलूसाठी. ओ पहिलाच बॉल पाठीमागे केलाय. एक धाव तर इथून मात्र घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव इथून कंप्लीटच झाली आहे. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या साह्यानं अकाउंट ओपन झालाय. 12 मध्ये 19 बनवायचे होतात. 11 मध्ये बनवायचे 18. पहिल्या बॉलवरती सिंगल. मुसेबला पहिल्या षटकामध्ये काढलाय. थोडेसे प्लॅनिंग आता खऱ्या अर्थाने इथून जर पाहायला गेलं तर मुसा 11 देखील आपल्याला पाहायला मिळतील कारण की मुझक्किर मौलाना पहिलं षटक हाताळत होते. त्यांना थोडंसं थांबवलं. मुझेबवरती ती जबाबदारी दिली पहिल्या षटकाची. स्ट्रायकिंग एंडवरती खुरम. हो इथे फटका मिस टायमिंग राहिला. फिल्डर आहे त्या ठिकाणी झाली चुकी. बॉल सरळ अगदी बॉडी लाईनच्या दिशेने चाललाय आणि तोपर्यंत पोहोचलाय देखील. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचला. कॅच देखील ड्रॉप आणि धावा देखील मिळाल्या 4. 5 धावा धाव फलकावरती. प्रयत्न भरपूर चांगले झाले होते. प्रयत्न त्या ठिकाणी अगदी बॉलवरती पोहोचले देखील होते परंतु शेवटच्या क्षणाला अगदी बॉल हातामधून निसटला आणि तिथून जर पाहायला गेलं तर तो चौकारच आपल्याला पाहायला मिळतोय. हो कट केलाय. पाठीमागे शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिट करण्याचा चान्स बनला होता परंतु नाही केली. तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळतीये. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 6 वरती. 19 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 बॉल मध्ये आल्या त्या 6.
आता मात्र बबलू आला स्ट्रायकिंग एंड वरती, आपण त्याला पाहू शकता. हे चांगली समजदारीचं क्रिकेट आहे. एक मोठा फटका आला होता खऱ्या अर्थानं तो चौकार, त्यानंतर मात्र तिथे कॅच देखील ड्रॉप झाला होता. दुसऱ्या बॉलवरती सिंगल मिळवली आणि आता मात्र बबलू आला स्ट्रायकिंग वर. हो, बबलूचा हा स्ट्रोक ऑन साईडला खेळून काढला. फिल्डर डीप मध्ये आहे त्या ठिकाणी आपण पाहताय. एक तर कंप्लीट झाली आहे का मिळणार दुसरी, परंतु एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. 7 धावा धाव फलकावरती आल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 19 बनवायचे आहेत मेगा फायनल मध्ये चॅम्पियन होण्यासाठी. आतापर्यंत 7 धावा धाव फलकावरती 4 बॉल मध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौका, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पुनश्च एकदा सिंगलच. एकंदरीत 7. 12 धावा अजूनही बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 8. 8 मध्ये 12. चला टाइमपास करू नका. 8 मध्ये 12. ओ, इथे आपण पाहताय विकेट मिळाली आहे खुरम नजीची. मोठी विकेट, परंतु फरक पडणार नाही कारण की मैदानाच्या आतमध्ये डीपीएल मधील सगळा सक्सेसफुल फलंदाज ताबिश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. काय बॅटिंग केली ताबिशनं डीपीएल मध्ये. दामद प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आता तोंडून नाव एकच ऐकायला मिळालं, ते म्हणजे ताबिश. मोठे फटके त्याच्याच बॅट मधून पाहायला मिळालेत. काय सहा मध्ये 6 पाहिजे, जरा लवकर घ्या.
फहीमजी खोत आणि सलीमजी नजे साहेब आपण यायचंय. बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे.